हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। लोकसभा राज्यसभेचा विरोधकांचा गोंधळ सुरूच। दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। दुपारनंतरच परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेची शक्यता। एमएसटी सीईटी निकालात घोळ झाल्याचा दावा। 12वीत कमी गुण मात्र सीईटीत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल। काँग्रेसचं भाजप नेत्यांकडे बोट। परीक्षेसंदर्भातील आरोपांचं सीईटीकडून खंडन। 12वीचे गुण आणि पर्सेंटाईलचा थेट संबंध लावणं चुकीचं। सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाईंचं स्पष्टीकरण। शरद पवार आणि राष्ट्रवादीत हालचालींना वेग। पार्थ पवार प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट। गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा। रेवतीच्या रिसेप्शनचं निमंत्रण द्यायला सुप्रिया सुळे शहांना भेटल्या। आमदार रोहित पवारांचं स्पष्टीकरण। जेनझी आंदोलनाच्या रील्स पाहून उलटी येते। सीजेपीच्या व्हायरल रील्सवर कंगना रनौत यांची टीका। आंदोलनकारी विद्यार्थ्यांना तातडीनं सोडलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा सीजेपीचा इशारा। तर बिहार आणि पश्चिम बंगालमधील निदर्शनांमधील गुन्हे मागे। जेनझी भारताचं भविष्य मात्र सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही। स्क्रीन टाइम वाढल्यानं केमिकल लोचा। विश्वास नांगरे पाटलांनी जेनझी बाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा। एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक। प्रत्येक मंत्र्यांच्या विभागातील कामांचा सविस्तर आढावा घेणार। मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच बैठकीला महत्त्व। कोल्हापुरात माधुरी हत्येचा मुद्दा पुन्हा तापला। माधुरीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टींचं उपोषण। फार तर आणखी एखादी टर्म निवडणूक लढवू। गिरीश महाजनांचं राजकीय निवृत्तीचे संकेत। खडसेंच्या वयावरही अप्रत्यक्ष टीका। नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण। शिक्षण संस्था चालक संजय गरुड पोलिसांच्या ताब्यात। गरुड यांनी 2024 ला शरद पवार गटातून भाजपात प्रवेश केला होता। 60 वर्षाच्या नराधमानं केला 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। 5 आणि 10 वर्षाच्या सख्ख्या बहिणींवर वारंवार अत्याचार। पिंपरी चिंचवडच्या वाकडमधील संतापजनक घटना। नागपूर महानगरपालिकेच्या बस चालकाची मुजोरी। महिला प्रवाशांना शिवीगाळ केल्याचा आरोप। स्टॉपवर उतरताना अचानक दरवाजा बंद करण्यावरून राडा। केळघर घाटात दरड कोसळली। सातारा महाबळेश्वर मार्ग पूर्णतः बंद। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढिगारा। 10 आणि 20च्या प्लास्टिक नोटांची फील्ड ट्रायल सुरू। आरबीआयच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी। शिर्डी 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात। भाविकांची मांदियाळी। मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुला। आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून 1 कोटींचा सुवर्ण मुकुट अर्पण। मुकुटावर नवग्रहांची प्रतिकृतीची आकर्षक जडणघडण। नाशिकच्या सर्वेश कुशारेची राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई। 2.25 मीटरची उंच उडी मारण्यात यशस्वी।